नमस्कार. आज मी द्रौपदीविषयी बोलणार आहे. प्रातस्मरणीय अशा 5 स्त्रियांच्या मध्ये द्रौपदीचा समावेश आहे. द्रौपदी ही एका अर्थाने महाभारताची नायिका आहे असं आपण म्हणूया. आणि महाभारत हे आर्ष महाकाव्य आहे असं आपण म्हणतो. पाश्चात्यांची एपिकची जी संकल्पना आहे ती थोडी भारतीय आर्ष महाकाव्यांपेक्षा वेगळी आहे असं मला वाटतं. म्हणजे पाश्चात्यांच्या मते विद्वानांनी ज्या प्रकारची ही संकल्पना मांडली आहे एपिकची, त्यामध्ये ती अपरिवर्तनीय असतात आणि वर्तमानाशी किंवा वर्तमान मूल्यव्यवस्थेशी त्याचं नातं असत नाही त्यांचं. अशा प्रकारची संकल्पना एपिकची मांडलेली आहे. पण भारतीय महाकाव्य ही अशी नाहीत. म्हणजे आपल्याला माहीत आहे की समाजाच्या आद्य अवस्थेमध्ये ती निर्माण झाली, पण राजकीय सामाजिक वास्तवाचं त्या काळातलं दर्शन जरी ती घडवत असली तरीसुद्धा तिच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची परिवर्तनं होत आलेली आहेत आणि वेगवेगळ्या काळांमधल्या समाजांनी ती कथा आपलीशी करून घेतलेली आहे आणि त्या महाकाव्यांना एक वेगळ्या स्वरूपाचं असं रूप म्हणजे वेगळं स्वरूप दिलेलं आहे. आपापल्या कल्पनेप्रमाणे, आपापल्या काळातल्या मूल्यव्यवस्थांप्रमाणे, आपापल्या जीवनधारणांप्रमाणे. हे भारतीय आर्ष महाकाव्यांच्या बाबतीत शक्य झालेलं आहे. त्याचप्रमाणे महाभारताचा विचार आपण करायला हवा. दिव्य इतिहास असं आपण महाभारताला म्हणतो. विदग्ध महाकाव्य म्हणून ज्यांची गणना होते त्या महाकाव्यांना जो एक एक लेखक, एक एक कवी हा त्याच्याशी जोडला गेलेला आहे, त्यांना आपण हात नाही लावू शकत. म्हणजे आपण कालिदासाच्या शाकुंतलात नाही परिवर्तन करू शकत. आपण भवभूतीच्या उत्तरामचरितात नाही नव्या कथांची भर घालू शकत. पण आपण रामायण आणि महाभारत, आपण व्यासरचित असं म्हटलं, वाल्मिकींनी रचलेलं असं म्हटलं, तरी देखील या दोन्ही महाकाव्यांमध्ये वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या प्रकारची भर पडत गेलेली आहे असं आपल्याला दिसतं. त्यामुळे व्यासांची द्रौपदी असं म्हणत असताना खरं म्हणजे एका बाजूला निरनिराळ्या कालखंडात द्रौपदीकडे कसं पाहिलं गेलं आणि त्यामुळे महाभारताचा विचार त्या त्या कालखंडामध्ये कसा केला गेला आणि प्रादेशिक महाभारतं कशी निर्माण झाली याचाही विचार माझ्या डोळ्यासमोर आहे. आणि दुसऱ्या बाजूला लोकपरंपरेने या द्रौपदीचा स्वीकार कसा केला त्याचाही विचार माझ्यासमोर आहे. पण तरी मूळ महाभारतातल्या द्रौपदीलाच मध्यवर्ती ठेवून आता थोडंसं बोलणार आहे. म्हणजे असं की महाभारत हा मुळातच लोककथा संग्रह आहे असं त्याचं स्वरूप आपण म्हणतो. याचं कारण की आपल्या काळात आणि आपल्या काळाच्या पूर्वीही ज्या कथा निरनिराळ्या लोकमानसामध्ये रूढ होत्या त्या कथा आणि समकालीन आणि पूर्वकालीन धर्मसंकल्पना या सगळ्या महाभारतामध्ये प्रतिबिंबित झालेल्या आहेत. आणि भारतीय कथेच्या मुख्य प्रवाहाच्या अनुषंगाने जे अनेक कथांची इतर छोटी 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 अशी आख्यानं जोडली गेलेली आहेत, तर त्याच्यामधूनही व्यासांनी आता अनेकांनी त्याच्यात भर घातलेली असेल, सवती असतील, वैशंपायन असतील, तरी मी त्या एकाच व्यक्तीचं किंवा एकाच प्रज्ञेचं नाव व्यास आहे असं धरते आणि बोलते आहे की त्यांनी या प्रकारे जी भर घातलेली आहे त्याच्यामधूनही आपल्याला लक्षात येतं की निरनिराळ्या व्यक्तिरेखांना निरनिराळ्या प्रकारच्या अर्थगांभीर्याने त्यांनी स्पर्श केलेला आहे. त्यामुळे महाभारताचे नायक पांडव हे एका बाजूला प्रादेशिक परंपरांमध्ये देवरूप पावले, द्रौपदी देवी म्हणून गणली गेली, तरीसुद्धा पांडवांचं काय किंवा द्रौपदीचं काय, देवत्व हे फार मर्यादित राहिलं. इतर शैव किंवा वैष्णव देवतांची पूजा ज्या प्रकारे समाज करतो किंवा केली गेली तशी या पांडवांची किंवा द्रौपदीची पूजा लोकमानसामध्ये सर्वदूर आणि फार मोठा दैवते हे इतिहास ज्यांच्या मागे आहे
अशा प्रकारच्या दैवतांच्या सारखी नाही झालेली, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. द्रौपदीच्या स्वीकाराची प्रक्रिया थोडी निराळी आहे, पण त्याआधी मूळ महाभारतातली द्रौपदी कशी आहे याचा विचार आपण करायला हवा असं मला वाटतं. एकतर द्रौपदी ही संस्कृतामध्ये स्त्रियांचे जे वर्ग विशेष असे कल्पिलेले आहेत त्या सगळ्यांच्यापेक्षा वेगळी स्त्री आहे असं आपल्याला दिसतं. म्हणजे तिच्याविषयीचा विचार करताना आपल्याला असं दिसतं की ज्या प्रकारची वर्णनं संस्कृत महाकाव्यांमधून स्त्रियांची येतात त्या प्रकारची वर्णनं द्रौपदीच्या बाबतीत नाही आहेत. ती थोडी वेगळी आहेत. संस्कृत परंपरेत किंवा अभिजात काव्य परंपरेत म्हणू, भारतोत्तर काळात स्त्रियांचे जे वर्ग आपल्याला दिसतात, ज्या प्रकारची वर्णनं दिसतात त्यापेक्षा ती निराळी आहे. ती साधारण नायिका नाहीच आहे. जर तिला नायिकाच म्हणायचं झालं महाभारताची तर ती एक असाधारण नायिका आहे असं लक्षात येईल. तिचं व्यक्तिमत्व हे महाभारतकारांनी पूर्णपणाने अनावृत्त केलेलं नाही. आपल्या महाकाव्याची वेण करताना म्हणजे दर्शनी बाजूला व्यासांनी जे घटना प्रसंग किंवा व्यक्तिविशेष असे दाखवलेले आहेत त्यांनीच केवळ महाभारताची संहिता पूर्ण होते असं व्यासांनीही मानलेलं नाही. आणि वाचक म्हणून आपल्यालाही ते लक्षात येतं की तसं मानून चालणार नाही. एक आंतरवीण आहे या कथेची सगळीकडे, आणि ती आंतरवीण महत्त्वाची असल्याचं सूचन त्यांनी वारंवार घडवलं आहे. एक साधा सुरुवातीचाच भाग बघा की ज्याच्यामध्ये व्यासांना सुचलेली भारतकथा ही लिहून घेण्यासाठी गणपती कबूल झाला, तो लेखक झाला. पण त्यांनी अशी अट घातली की मी लेखक होईन, मी हे सगळं उतरवून घेईन, पण अट अशी की मध्ये थांबता कामा नये. आता एवढा प्रचंड कथेचा विस्तार मनात घेऊन व्यास बसलेले, तेव्हा त्यांनाही पुढचा काही विचार करण्यासाठी अवकाश हवा होता. व्यासही महाप्रज्ञच होते, त्यामुळे त्यांनी गणपतीला म्हटलं कबूल आहे, मी याच प्रकारे कथा सांगत जाईन मध्ये न थांबता प्रवाहीपणे, पण एक अट तुला पण आहे की माझ्या प्रत्येक श्लोकाचा प्रत्येक वचनाचा अर्थ पूर्ण लक्षात आल्याखेरीज तू लिहायचं नाहीस. आणि गणपती कबूल झाला. त्यामुळे व्यासांची कूट ज्याला म्हणता येतं, व्यासकूट, अशा प्रकारची जी रचना आहे ती महाभारतामध्ये निर्माण झाली असं सांगितलं जातं. म्हणजे संपूर्ण संहितेमध्ये 8800 कूट श्लोक आहेत असं म्हटलं जातं. तिथे तिथे गणपती विचार करायला थांबला आणि व्यासांना अवकाश मिळाला पुढची कथा रचण्यासाठी. तेव्हा भारतीय कथेची गहनता ही या व्यासकूटांमध्ये आहेच, पण त्या नुसत्या व्यासकूटांपुरती ती मर्यादित आहे असंही नाही. म्हणजे ज्ञानेश्वरांच्या भाषेतच सांगायचं झालं तर बोली अरूपाचे रूप दाविनं, अशा अनुक्त प्रतिज्ञेने जणू व्यासांची संहिता त्यांनी सिद्ध केलेली आहे. तेव्हा ते अरूपाचं रूप हे विशेषतः द्रौपदीच्या बाबतीत त्यांनी कसं दाखवलं आहे याचा विचार थक्क करणार आहे. म्हणजे सबंध भारतीय कथेमधलं, म्हणजे महाभारत कथेमधलं शब्दांचं स्वरूप सुद्धा द्रौपदीच्या बाबतीत असं लक्षात येतं की ते विलक्षण जिवंत आणि चैतन्ययुक्त आहे. म्हणजे त्यांना एक स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व आहे, आणि तो त्यांचा चेतन गुण जो आहे तो लक्षात घेतच तिच्या वर्णनाची संगती आपल्याला लावावी लागते. म्हणजे तिचं रूप वर्णन, तिची स्वभाव प्रकृती, तिच्या आयुष्यातले विशिष्ट घटना प्रसंग, हे सगळं पाहताना लक्षात येतं की ते केवळ पृष्ठस्तरीय राहत नाही, तर व्यासांची विशेषणं, त्यांनी वापरलेले ध्वन्यर्थ यांचे धागे एक आंतरवीण सिद्ध करतात. आणि त्याही पलीकडे सबंध कथेच्या अस्तरातही ते अशा प्रकारे विणले गेले आहेत की रूढार्थाने महाभारत कथेला कोणताही नायक किंवा नायिका नसल्या तरीसुद्धा द्रौपदी ही एका अर्थाने महाभारताची नायिका म्हणून कथा कशी पुढे नेते आहे हे आपल्या लक्षात यावं. तेव्हा उदाहरणच घ्यायचं झालं तर
द्रौपदी आणि शिखंडी यांचा संबंध. आता खरं म्हणजे तो कसा आहे, रूढार्थाने कुठेच व्यक्त केलेला नाही आहे व्यासांनी. म्हणजे त्यांनी शिखंडी म्हणजे अंबा हे तर आपल्याला सांगितलेलं आहेच. अंबा, अंबिका, अंबालिका या तीनही कन्यांना भीष्म घेऊन आले ते चित्रवीर्य आणि विचित्रवीर्य या आपल्या भावांच्यासाठी. त्यात अंबेनी मनाने शाल्वाला वरलं होतं आणि भीष्म बळजबरीने या तिन्ही कन्यांना घेऊन आल्यानंतर अंबेनी असं म्हटलं की मी शाल्वाला मनाने वरला आहे, मला जाऊ दे. आणि भीष्मांनी तिला शाल्वाकडे पाठवली, जाऊ दिलं. पण शाल्वानी असं म्हटलं की एकदा भीष्म तुला उचलून घेऊन गेलेला आहे, त्यामुळे आता नाही मी तुझा स्वीकार करणार. निराश अशी अंबा परत आली आणि त्यांनी भीष्मांना असं म्हटलं की तुम्हीच आता माझा स्वीकार करा. आणि भीष्म म्हणाले मी तर ब्रह्मचारी आहे, मी करू शकणार नाही. तेव्हा आपल्या सबंध आयुष्याचं ज्यांनी वाटोळ केलं, ज्यांनी आपल्या मनाविरुद्ध आपल्याला उचलून नेलं आणि आपल्या मनाजोगता विवाह आपल्याला करता आला नाही, या एका भावनेने अतिशय क्रुद्ध होऊन, अतिशय क्षुब्ध होऊन अंबेनी चितेत उडी घेतली. आधी तप केलं तिने, वर मिळवला शंकराकडून, आणि मग तिने चितेत उडी घेतली आणि शिखंडीच्या रूपाने ती जन्माला आली. आपण याच्यातला एक निसट्टा धागा महाभारतातला लक्षात घेत नाही की शिखंडी म्हणजे मुळातली शिखंडिनी म्हणूनच जन्मलेली मुलगी ही कुठे जन्मली, ती द्रुपदाची मुलगी म्हणून जन्मलेली आहे. हे एरवी आपल्या सहज लक्षात येत नाही. आणि मग ती ओघानेच द्रौपदीची बहीण आहे. ती द्रुपदाच्या घरी जन्मली आणि मग पुढे शिखंडिनीचा शिखंडी झाला. आणि या एका दोन्ही रूपं स्त्री आणि पुरुष ज्यांच्यात सामावलेली आहेत असं म्हणून जो शिखंडी आला त्यांनी त्याच्याच आधाराने अर्जुनाने भीष्मना चपाडा रणांगणावर केला हे आपल्याला माहीत आहे. तेव्हा द्रौपदीच्या संहितेभोवती अशा प्रकारच्या अनेक गोष्टी व्यासांनी पेरून ठेवलेल्या आहेत. द्रौपदी ही जन्मली कशी, तिचा जन्मसुद्धा साधारण नाही. म्हणजे मी म्हटलं ना की ती असाधारण आहे. ते असाधारणत्व जे आहे ते तिच्या जन्मापासूनच सुरू होतं. ती जन्मली ती आपण होऊनच जन्मली, अनाहूत अशी, तिला बोलावलेलं नाही, अनाहूत अशी ती यज्ञातून आली, यज्ञवेदीतून आली द्रुपदाकडे. मूळ कथा अशी आहे द्रौपदीच्या जन्माची की जी पुढे व्यासांनी तिच्या लग्नाच्या वेळेला पांडवांना आणि द्रुपदालाही सांगितली. ती अशी आहे की एक मुनिकन्या तप करत होती, ती म्हणजे खरी लक्ष्मीच होती. आणि मग तिने शंकरांनी प्रसन्न व्हावं म्हणून तप मांडलं होतं. शंकर प्रसन्न झाले आणि वर माग म्हणाले. तेव्हा ती इतकी गोंधळून गेली आणि इतकी आनंदित झाली की त्या भरात 5 वेळा तिने तूच माझा पती व्हावास असं म्हटलं. आणि मग शंकरांनी 5 रूपं पांडवांच्या रूपामध्ये तो तिची इच्छा पूर्ण केली आणि ती द्रौपदी म्हणून आली. अशी एक कथा. आणि दुसरी कथा अशी की लक्ष्मी ही प्रत्यक्षामध्ये इंद्र तिला पाहतो आणि ती रडते आहे आणि तिच्या अश्रुबिंदुगणिक कमळं उगवत आहेत असं दिसल्यानंतर तो म्हणाला की तू कोण आहेस आणि काय आहे. तर ती म्हणाली की तू चल आणि हे प्रश्न विचार शंकराला. गेले तेव्हा शंकर पार्वती सारी पाठ खेळत होते आणि शंकराचं लक्ष नव्हतं इंद्राकडे. इंद्राला माहीत नाही की हे शंकर आहे. हा देखणा तरुण एक खेळतो आहे द्यूत आणि तो आपल्याला ओळखत नाही, आपण देवराज इंद्र आलेलो आहोत असं म्हणून अहंकाराने इंद्र चिडून बोलतो. त्यावेळेला खेळ थांबवल्यावर शंकराचं लक्ष जातं आणि ते उलट इंद्राला शाप देतात आणि म्हणतात की तुझी अवस्था कशी होईल माहिती आहे का. म्हणून तळघरामध्ये दाखवतो तो कैलासाच्या खाली खोल बिबर असतं, तिथे आधीचे 4 इंद्र हे पडलेले असतात खितपत. तेव्हा इंद्र शाप मागतो आणि मग ते 5 इंद्र म्हणजे आत्ताचा इंद्र त्याचा अंश आणि आधीचे 4 इंद्र
असे मिळून पृथ्वी तलावर जन्म घेतात पांडवांच्या रूपाने, आणि ती लक्ष्मी जी आहे ती द्रौपदी होऊन येते. आता अशा प्रकारे स्वर्गात ज्यांची रूपं निश्चित झालेली आहेत असे हे 5 जण पृथ्वीवर आले. येण्यासाठी पांडवांनी तर देवतांना आवाहन केलेली कुंती आणि माद्री यांना आया मानलं आणि तिथे ते जन्माला आले. आणि इकडे द्रुपदाच्या घरी पार्वती आली. द्रुपदानी यज्ञ मांडलेला होता, पण तो द्रौपदी म्हणजे मुलगी जन्माला यावी म्हणून नव्हता, द्रौपदी किंवा लक्ष्मी जन्माला यावी म्हणूनही नव्हता. तो यज्ञ होता तो त्याला द्रोणाचा पराभव करू शकेल असा पराक्रमी पुत्र हवा म्हणून मांडलेला यज्ञ होता. तेव्हा द्रोणवधासाठी म्हणून आपल्या पोटी एक पुत्र हवा, त्यासाठी द्रुपदाने केलेला यज्ञ. आणि त्या यज्ञाच्या वेळेला त्या यज्ञ फळ घेण्यासाठी ते योग्य वेळी द्रुपदाची राणी ही यज्ञमंडपात उपस्थित होऊ शकली नाही, म्हणून ऋषींनी तो अग्नीलाच अर्पण केला. आणि तो हविर्भाग स्वीकारून अग्नीमधून प्रथम दृष्टद्युम्न आला. आणि त्याच्या पाठोपाठ अपेक्षा नसताना अनपेक्षित अशी द्रौपदी आली. द्रौपदी आली त्यावेळेला एक आकाशवाणी झाली की ही कन्या सर्व पृथ्वी तलावरच्या स्त्रियांमध्ये श्रेष्ठ असून ही वरारोहा कृष्ण क्षत्रियांचा संहार करेल, सर्व क्षत्रियांचा संहार करेल. अशा आकाशवाणीने द्रौपदी जन्माला आली. आकाशवाणीसह द्रौपदी जन्माला आली. आता जन्माला आली असं म्हणताना आपल्या डोळ्यासमोर जे लहान मूल येतं तसे नाही आली द्रौपदी. द्रौपदी एकदम कुमारी असं म्हणूनच यज्ञातून वर आली. तिचं वर्णन करताना फार छान वर्णन केलेलं आहे व्यासांनी. मला तुमच्या समोर ते वर्णनच ठेवावं असं वाटतं. कुमारी चापी पांचाली वेदीमध्यात समुत्थिता सुभगा दर्शनीयांगी स्वसिता यतलोचना. कुमारी चापी पांचाली वेदीमध्यात समुत्थिता सुभगा दर्शनीयांगी स्वसिता यतलोचना. श्यामा पद्मपला साक्षी नीलकुंजित मूर्धजा ताम्रतुंग नखी सुभ्रू चारु पीन पयोधरा. मानुषं विग्रहं कृत्वा साक्षादमरवर्णिनी नीलोत्पल समो गंधो यस्याः क्रोशात् प्रधावती. या बिभर्ति परम रूपम यस्या न्यास्तुपमा भुवि देवदानवयक्षाणाम इप्सिता देवरूपिणी. यज्ञवेदीतून वर आलेली पांचाली कुमारी होती. सर्व अवयवांनी देखणी होती, लावण्यवती होती. तिचे डोळे मोठे होते, पद्मपलाशाक्षी, कमळाच्या पाकळीसारखे. रंग सावळा होता, केस घनदाट काळे कुरळे होते. टपोरी तांबूस नख होती, सुरेख भुवया होत्या. सर्वांगी मृदुता आणि कोवळीत भरलेली, स्तन मोठे. असं वाटत होतं की मानव रूप घेतलेली ही कुणी स्वर्गकन्या आहे. निळ्या कमळासारखा तिचा देहगंध सगळ्या परिसरात दरवळत होता. तिला या जगात उपमाच नाही. देव दानव यक्ष अशा सगळ्यांनीच जिची इच्छा करावी अशी ती देवरूपा होती. देव दानव यक्षाणाम इप्सिता देवरूपिणी. व्यासांनी इतक्या तपशिलासह कुणाचंच वर्णन कुठल्या स्त्रीचं हे केलेलं नाही. द्रौपदीचं मात्र केलेलं आहे. एकट्या द्रौपदीचं भारती कथेत इतक्या तपशिलासह वर्णन आहे. मुळातली पूर्ण पार्थिवाचा रंग असलेली कथा, मानवी स्वभाव, मानवी आयुष्य यांच्यामध्ये घोळलेली कथा. पण या कथेतल्या नायिकेचं अवतरण त्या अद्भुताच्या प्रकाशात झालेलं आहे. यज्ञज्वाळेतून वर आलेली आहे, मानवी संबंधातून नव्हे. तारुण्याच्या उंबरठ्यावरच जन्माला आलेली आहे, लहान बाळ म्हणून नव्हे. म्हणजे तिला आणि तिच्या भावाला तिच्या जन्मघटनेचा विसर पडावा आणि आपली आई ही पार्श्वतीच आहे असं वाटावं अशी द्रुपदाच्या पत्नीने व्यासांना म्हणजे यांना देवाला प्रार्थना केली.
यज्ञीय होत्यांना, ऋत्विजांना, आणि त्याप्रमाणे त्या मुलांना आपल्या जन्मघटनेचा विसर पडला आणि ती द्रुपदाची मुलं, द्रुपदाची राणी आणि द्रुपद यांची मुलं म्हणूनच वाढली. पण आपल्या लक्षात येईल की द्रौपदीला तशा अर्थाचं लहानपण नाही. म्हणजे व्यासांनी तिच्या लहानपणाचं वर्णन केलेलं नाही, कारण ती तरुण म्हणूनच जन्माला आली. आपल्याला रामायणामध्ये बालकांडात सीतेचं, लहान सीतेचं इतकं लढीवाळ वर्णन वाल्मिकींनी केलं आहे ते आठवेल. या दोन महाकाव्यांच्या नायिका म्हणून सहज मला तुलना करावीशी वाटते. असं वाटतं की छोटी सीता, ती लहान लहान दात तिचे, शिवधनुष्याशी खेळणारी, अशी जी सीता डोळ्यासमोर येते ना रामायणामध्ये, तसं द्रौपदीचं लहानपण नाही आहे. द्रौपदीच्या लहानपणाचं वर्णन नाही, तिचं वर्णन तपशिलात केलेलं आहे ते तिच्या तारुण्याचंच वर्णन केलं आहे व्यासांनी. एका बाजूला जन्माच्या बाबतीतली ही सांकेतिकता व्यासांनी ओलांडलेलीच आहे, पण तिच्या रूपवर्णनातही त्यांनी कितीतरी असांकेतिक गोष्टी आपल्याला सांगितल्या. म्हणजे एक आहे ते द्रौपदीचा अंगगंध आहे, कोसभर ज्याचा परिमळ आहे असा तिच्या देहाचा गंध आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. द्रौपदीविषयीच्या आकर्षणामध्ये हा तिचा देहगंध एक अत्यंत प्रमुख अशी भूमिका असणार आहे. तर हा दूरपर्यंत पसरणारा तिच्या देहाचा गंध हे तिचं अतिशय असाधारण असं रूपलक्षण आहे. ह्या गंधाचं नातं पुन्हा व्यासांनी सांगितलेलं नाही, पण आपल्या मनामध्ये लागू शकतं ते सत्यवतीशी, कारण ती आधी मत्स्यगंधा होती आणि पराशरांनी तिला योजनगंधा बनवलं. महाभारताने गंधकाली असंही विशेषण तिच्यासाठी वापरलेलं आहे. तेव्हा सत्यवती ही सुगंधा आहे, देहगंध जिचा उत्तम आहे अशा प्रकारची आहे. आणि त्याच कुरुकुळात आलेली द्रौपदी ही गंधवती आहे आणि जिच्या देहाचा गंध असाच परिसरात क्रोशात जातो अशा प्रकारची आहे. दुसरं तिचं वैशिष्ट्य म्हणजे तिचे केस. सबंध महाभारत कथेवर द्रौपदीच्या केसांची एक दाट छाया आहे असं मला वाटतं. म्हणजे आपला सगळा केशसंभार तिने भारती कथेवर पसरून दिलेला आहे असं वाटतं. असं वाटतं की केस काळे आणि कुरळे आहेत, दाट आहेत, एवढं वर्णन व्यासांनी केलं आहे. पण तेच केस तिच्या विटंबनेच्या वेळेला दुःशासनाने खेचले आणि भीमाने प्रतिज्ञा केलेली आहे की तुझे केसांना अशा तऱ्हेने खेचणारा तो दुःशासनाचा हात मी उखळीन. तेव्हा त्या तिच्या अपमानित अवस्थेमध्ये सुद्धा प्रभावी ठरलेत, मुख्य ठरलेले आहेत ते तिचे केस आहेत. केसांना हात लावणं किंवा केसांची एक विशिष्ट शक्ती अशीच आपल्या परंपरेमध्ये पुष्कळ कथागाथांमध्ये नोंदवलेली आहे असं आपल्या लक्षात येईल. सबंध तंत्र परंपरेमध्ये सुद्धा केसांना एक विशेष महत्त्व आहे. त्यामुळे मानवी केस त्याच्यामध्ये एक विशिष्ट शक्ती असते असं तंत्रामध्ये जसं मानलेलं आहे तसं एकूणही परंपरेतल्या अनेक कथांमध्ये मानलं गेलेलं आहे असं आपल्या लक्षात येतं. आणि मग आपल्या लक्षात येईल की द्रौपदीचे केस हे तिच्या एक प्रकारे सामर्थ्याचं, तिच्या शक्तीचं प्रतीक आहे. आणि त्याला हात घातलेला आहे दुःशासनाने आणि तो उखडण्याची भाषा, प्रतिज्ञा ही भीमाने केलेली आहे. पुन्हा तेच केस मोकळे सोडून रडत रडत ती वनामध्ये गेलेली आहे आणि म्हणालेली आहे की हे केस पुन्हा बांधले जातील ते दुःशासनाच्या रक्ताने बांधले जातील. त्यामुळे तिने त्या सबंध कथेमध्ये म्हणजे भारती कथेमध्ये द्रौपदीच्या केसांना एक विशिष्ट महत्त्व आहे. आणि म्हणून त्या पहिल्या उपवर्णनामध्ये जसं तिच्या गंधाचं तसं तिच्या केसांचं वर्णन हे महत्त्वाचं ठरतं. श्रीकृष्ण शिष्टाईला निघतो त्यावेळेला व्यासांनी वर्णन केलं आहे की द्रौपदी त्याला निरोप देते आणि जे बोलते ते आपला नागिणीसारखा सळसळणारा केशसंभार हातात घेऊन ते केस त्याला दाखवत बोलते की ह्या केसांचा जो अपमान झालेला आहे त्याची आठवण ठेव आणि मग शिष्टाईला जा.
आणि कृष्णही तिला आश्वासन देतो की माझ्या लक्षात आहे, तू काळजी करू नकोस कृष्णे, या सगळ्याचा एक बदला घेतला जाईल, या सगळ्याला उत्तर मिळेल. तेव्हा मी आत्ता म्हटलं तसं तिचे केस जे भीमाने पुन्हा दुःशासनाच्या रक्ताने माखलेल्या हातांनी बांधले असं म्हटलं जातं, ते केस हे या भारती कथेमध्ये एक वेगळी भूमिका बजावणारे केस आहेत. तिची दृष्टी, तिची देहबोली, संबंध जे द्रौपदीचं वर्णन सुरुवातीला केलेलं आहे ना, भारती कथेमध्ये ज्याला आपण बॉडी लँग्वेज म्हणू आजच्या भाषेमध्ये, आणि त्या तऱ्हेचा अभ्यास करणारी माणसं जर द्रौपदीकडे पाहतील तर भारती कथेमध्ये तुमच्या लक्षात येईल की तिचं रडणं, तिचे कटाक्ष, तिचं हसणं, या सगळ्यांनी काहीतरी घडलेलं आहे भारती कथेमध्ये. म्हणजे ती हसते आणि तिचं हसणं लक्षात ठेवून दुर्योधन तो आपला अपमान मानतो. ज्या वेळेला इंद्रप्रस्थाच्या मयसभेमध्ये दुर्योधनाची फजिती होते तेव्हा द्रौपदी त्याला हसली हे त्याच्या लक्षात राहतं. ती रडते तेव्हा व्यासांनी इतर कुणाचं वर्णन केलेलं नसेल, पण तिचे अश्रुबिंदू कसे तिच्या स्तनांवर पडत आहेत आणि ती रडते आहे, आणि त्या रडण्याचा परिणाम कसा कृष्णावर किंवा युधिष्ठिरावर होतो आहे हेही त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे तिचं हसणं आहे, तिचं रडणं आहे, तिचे कटाक्ष आहेत नुसते. म्हणजे एक प्रसंग असा आहे, साधासा आहे, आणि तो व्यासांना का वर्णन करावा असं वाटलं असेल, असं कुतूहल वाटलं की मग लक्षात येतं ह्या द्रौपदीच्या कटाक्षासाठी की ज्या वेळेला युद्ध संपलेलं आहे आणि आता अर्जुन अश्वमेधाच्या याला निघतो आहे, त्यावेळेला हा युधिष्ठिर म्हणतो की कृष्णा, हा अर्जुन इतका पराक्रमी, याला का रे इतके प्रवास करावे लागतात आणि का असा हा सारखा वणवण करतो. तर कृष्ण म्हणतो की त्याच्या पोटऱ्या लांब आहेत ना म्हणून. आणि त्याचं हे उत्तर न पटल्यामुळे किंचित रागावून द्रौपदी फक्त त्याच्याकडे एक प्रेमळ कटाक्ष टाकते. हा एक लहानसा प्रसंग आहे, पण मला असं वाटलं की द्रौपदीचा तो जो एक न बोलता आपले भाव व्यक्त करण्याचा कटाक्ष आहे, तोही जाता जाता व्यासांनी तुम्हाला एखाद्या चित्रासारखा तुमच्या समोर आणलेला आहे. तेव्हा मी आत्ता म्हटलं तसं की द्रौपदीची देहबोलीचा बंध हीही या भारती कथेमध्ये अतिशय प्रभावी अशी आहे. अशा रूपवर्णनाची द्रौपदी ही सतत पुरुषांना आवाहक अशा प्रकारची ठरलेली आहे. आपल्याला माहीत आहे की सौंदर्याला एक प्रकारचा शापच आहे स्त्रीच्या या संबंध जगामध्ये. आपण सतत पाहतो की ते जपावं लागतं आणि सर्वात जास्त उपद्रव हा त्या सौंदर्याला होत असतो. अशा प्रकारचाच आत्तापर्यंतचा इतिहास आपल्या डोळ्यासमोर आहे. तेव्हा द्रौपदीही त्याला अपवाद नाही आहे असं लक्षात येईल की सततच तिच्या त्या सुंदर रूपाकडे आकर्षित होणारे पुरुष आपल्याला दिसतात. म्हणजे तो कीचक असेल किंवा तो जयद्रथ असेल किंवा तो दुःशासनही असेल खरं म्हणजे. पण दरवेळेला आपल्याला हेही लक्षात येतं की ज्या वेळेला सौंदर्य आणि सामर्थ्य हे एकत्र येतं आणि त्याला एका शुचिर्भूततेची, मंगलाची अशी जोड असते, सत्वस्थतेची जोड असते, त्यावेळेला समोरचा जे गैरवर्तन असतं किंवा जो गैरहेतू असतो तो पराभूत होणंच अटाळ असतं. द्रौपदीच्या निमित्ताने हेही लक्षात येतं की केवळ वासनेने तिच्यावर लुब्ध झालेले किंवा तिच्याकडे येणारे आहेत ते संपलेले आहेत, ते नष्ट झालेले आहेत. आणि जे पांडव प्रथमपासून तिला आपली मानणारे, तिच्यावर प्रेम करणारे, तिची शक्ती ती आपली शक्ती आहे असं मानणारे आहेत, ते सगळे समृद्ध झालेले आहेत, भरभराटीला पोचलेले आहेत आणि एक प्रकारे द्रौपदी ही त्यांची संरक्षक देवता अशा प्रकारची झालेली आहे. ह्याचा तपशीलसुद्धा मुद्दाम डोळ्यासमोर आणावासा वाटतो. एक तर म्हणजे आता उदाहरणार्थ कीचकाच्याही आधी खरं म्हणजे जयद्रथ वनात असताना एकटी द्रौपदी आहे हे पाहून द्रौपदीकडे आकर्षित होतो. खरं म्हणजे तो निघालेला असतो स्वतःच्या लग्नासाठी म्हणून मित्रांना घेऊन शाल्व देशाला,
आणि वाटेत त्याला द्रौपदी दिसते. तिला लांबून पाहूनच तो मोहात पडतो आणि आपल्या मित्राला पाठवतो की जा चौकशी करून ये, ही कोण आहे. मित्र जातो, विचारतो की तू कोण आहेस आणि अशी एकटी इथे का उभी आहेस, तू कोणाची आहेस, यक्षस्त्री आहेस, दानवांची आहेस का देवांची आहेस का कोण आहेस. ती स्वतःची ओळख देते आणि परत येतो तो कोटिकास्य त्याचा मित्र आणि सांगतो जयद्रथाला की द्रौपदी आहे ती. तर तो असं म्हणतो की अरे, इतक्या लांबून तिला पाहताना सुद्धा मी मला स्वतःला आवरू शकत नाही, तू परत कसा आलास तिच्याशी बोलून इतक्या जवळ जाऊन. जयद्रथाचा हेतू अगदी स्पष्ट आणि स्वच्छ आहे. आणि मग जयद्रथाचं जाणं, द्रौपदीला उचलून ती सांगत असताना सुद्धा रथात घालणं, मग धौम्य ऋषींनी पांडवांना परत आल्यानंतर त्याची माहिती देणं, त्यांनी जयद्रथाचा पराभव करणं, द्रौपदीच्याच विनंतीवरून आणि युधिष्ठिराच्या सांगण्यावरून त्याला मग 5 पाठ काढून सोडून देणं, त्याला शिक्षा आणि धडा मिळेल अशा प्रकारे हे सगळं आपल्याला माहीत आहे. पुढे विराटाच्या नगरीमध्ये सुदेष्णा म्हणून गेलेली आणि सुदेष्णा राणीकडे सैरंद्री म्हणून गेलेली अशी द्रौपदी. म्हणजे एका बाजूला दासी आहे, पण तिच्यातलं जे एक सत्वशील असं राणीपण आहे ते तिने कायम राखलेलं आहे. आणि स्वतःचं रक्षण स्वतः करणं हे तिने इतक्या सदैव सावधपणाने आणि जागृतपणाने केलेलं आहे की तिने भीमाला जागं केलेलं आहे. आणि दोघांनी मिळून या प्रसंगातून वाट काढून कीचकाची आजच्या भाषेत वाट लावलेली आहे. तेव्हा आपल्या लक्षात येतं की ज्या एका सकाम दृष्टीने तिच्याकडे पाहिलेलं आहे पुरुषांनी, त्यांना त्याचे धडे मिळालेले आहेत. दुःशासनाचे हात काटले गेलेले आहेत, छाटले गेलेले आहेत, त्याचा वध भीमानी केलेला अत्यंत क्रूरपणाने, आणि ह्या दोघांचंही त्याच प्रकारचे वध झालेले. तेव्हा आपल्या लक्षात येईल की या प्रकारे द्रौपदीच्या आवाहकतेमागे तिचं जे एक सत्वशीलत्व आहे, तिचं जे एक पातिव्रत्य आहे, तिच्या प्रेमाची आणि निष्ठेची म्हणून जी एक शक्ती आहे, आणि खरंच एकूण या सगळ्याच्या पलीकडे जाणारी एक स्त्री शक्ती आहे तिच्यामध्ये, त्याचंच हे दर्शन आहे. सबंध महाभारतातल्या द्रौपदीकडे पाहताना आजच्या नव्या काळातल्या आधुनिक अभ्यासकांनी तिच्याकडे आजच्या स्त्रीवादी दृष्टिकोनातून तिला एक स्त्री शक्तीचं, बंडखोरीचं, विद्रोहाचं असं प्रतीक म्हटलेलं आहे. आणि ते खरंही आहे. म्हणजे असं की ज्या काळामध्ये भर सभेमध्ये स्त्रियांनी येणं आणि मान उचलून बोलणं, मान वर करून, मान ताठ ठेवून म्हणूया बोलणं, हे अवघड होतं, फारसं उचित नव्हतं. अशा काळात तिची पुरती विटंबना झालेली असताना सुद्धा ती लाजेनी किंवा शर्मेनी मोडून नाही पडलेली की आपल्यावर अत्याचार होत आहेत आणि एवढ्या सगळ्या पुरुषांच्या नजरेच्या समोर आपण अशा स्थितीमध्ये आपल्याला आणलं जात आहे आणि आपले या प्रकारची विटंबना, हाल चाललेले आहेत, यांनी ती नाही शर्मिंदी झालेली. शरम वाटायला हवी आहे तुम्हाला, असं म्हणत ती सभेतल्या लोकांना प्रश्न विचारते, वृद्धांना प्रश्न विचारते की धर्म म्हणजे काय, सांगा तुम्ही, हे काय चाललंय, हा अधर्म नाही तर काय आहे, हे ती त्यांना विचारते आहे. ती लोकांच्या सत्सद्विवेकबुद्धीला आवाहन करते आहे. आणि शेवटी धृतराष्ट्रांनी तिला वर दिलेले आहेत की वर माग तू. ती पहिल्या वराने, म्हणजे ती म्हणते तुला हवं ते माग, असं त्यांनी म्हटल्यानंतर ती असं म्हणते की युधिष्ठिर दासचे मुक्त व्हावा. तो पहिला पांडव आहे, माझा थोरला, पांडवांमधला थोरला भाऊ, माझा सर्वात मोठ्या भावांपैकी आहे तो पती, तो मुक्त व्हावा. याचं कारण असं की पुढे पांडवांचा वंश चालवणारा ह्याचा मुलगा हा दासी पुत्र किंवा दासाचा मुलगा असा असू नये, दासपुत्र नाही राहणार तो स्वतंत्रपणाने पांडव असेल. त्यामुळे तुम्ही त्याला दास्य मुक्त करा. तो म्हणतो ठीक आहे, हे मी करीन, पण तू आणखी काहीतरी मागून घे. मग ती म्हणते की मग माझे सर्व पती शस्त्रास्त्रांसहित मुक्त व्हावेत. आणि तरीही धृतराष्ट्राला असं वाटत असतं तिने स्वतःसाठी काहीतरी मागावं, म्हणून तो म्हणतो की अगं हे पण मी करीन, पण आणखी काहीतरी माग. त्यावरती असं म्हणते की अतिलोभ बरा नव्हे,
हे एक. आणि पुढचं वाक्य तिचं असं आहे की आता माझे पती शस्त्रांसह मुक्त झालेले आहेत, तेव्हा ते काय ते करतील, माझा विश्वास आहे, मला आणखी काही नको. पांडवांना पुन्हा उभं करणं, त्यांच्यावरचा विश्वास दाखवत त्या एका प्रसंगी, ही इतकी मोठी गोष्ट होती की तिने स्वतःसाठी मागून घेतलं असतं की मला पण दासी म्हणून हे नको, किंवा मला दासी करणाऱ्या सगळ्यांना काहीतरी शिक्षा करा. तर हे शोभेचं होतं त्या प्रसंगाला. पण त्याच्यातून सर्वात उंच उठते द्रौपदी, जेव्हा ती म्हणते की माझ्या पतींच्या सामर्थ्यावर माझा विश्वास आहे, ते शस्त्रासहित मुक्त झाले, आता आता मला गरज नाही दुसऱ्या कोणाची. हे जे आहे ना, हे तिचं बौद्धिक पांडित्य जे आहे ते वरवरचं नाही आहे. तेव्हा असं लक्षात येतं की नुसतीच रूपसुंदरी नव्हती. मी तिच्या रूपापाठोपाठ तिच्या बुद्धीचं सामर्थ्य सांगते आहे ते यासाठी की द्रौपदी ही एका बाजूला रूपगर्विता होतीच, पण ती पंडिताही होती, आणि ते पांडित्य हे वरवरचं नव्हतं. त्यामुळे तिची बुद्धिमत्ता आणि तिचं रूप हे पुन्हा एका असाधारण स्तरावरचंच आहे असं आपल्या लक्षात येतं. पांडवांशी विवाह झाल्यानंतरची ही द्रौपदी ही व्यासांनी अनुक्त ठेवली, आणि मला ते महत्त्वाचं वाटतं. कारण कुंती म्हणाली की 5 जणांमध्ये भिक्षा वाटून घ्या. खरं म्हणजे आपण साहजिक विचार करतो की एकचक्रा नगरीतून निघाल्यानंतर वाटेत भेटलेल्या ब्राह्मणांच्या समूहाने सांगितलं की विवाह मांडलेला आहे कन्येचा पांचाल नगरीत द्रुपदाने, आणि तिकडे आम्ही चाललो, तेव्हा एकमताने हे सगळेजण त्या लग्नासाठी जाऊया असं म्हणून आलेले आहेत. आणि कशासाठी ते त्या विवाहाच्या स्वयंवराच्या दिवशी बाहेर पडले ते कुंतीला माहीत नसणार असं असणार नाही. तेव्हा तिने जेव्हा म्हटलं की 5 जणांमध्ये हे वाटून घ्या, आणि मग आता माझा शब्द खोटा होऊ नये म्हणून, असं म्हणून ती काय मार्ग काढावा असं विचारते युधिष्ठिराला. आणि 5ही पांडवांची दृष्टी तिच्यावरती खेळलेली आहे हे लक्षात आल्यानंतर तो निर्णय घेतला जातो की ही 5ही पांडवांची होईल. द्रौपदीच्या बाबतीत तिचा विवाह ही साधारण घटना नाही, एक अत्यंत असाधारण अशा प्रकारचं हे त्या काळामधलं एक कृत्य होतं, एक निर्णय होता की जो सहजासहजी घेतला जाणं शक्य नव्हतं. तिच्या वडिलांनाही ते शक्य झालं नाही. द्रुपदाला समजावण्यासाठी आणि युधिष्ठिराशी चर्चा करण्यासाठी प्रत्यक्ष व्यासांना तिथे यावं लागलेलं आहे. भारतीय कथेच्या निर्मात्याला तिथे प्रकट होऊन आपल्या कथेचं स्पष्टीकरण, त्याच्यातल्या या प्रसंगाचं स्पष्टीकरण द्यावं लागलेलं आहे. पण द्रौपदीने इतक्या सहज त्या घटनेचा स्वीकार केलेला आहे की काय तिच्या मनाची ताकद असेल की मला अर्जुनाने जिंकलेलं आहे कारण त्याने तिथे पण जिंकलेलं आहे, मी फक्त त्याचीच होईन असं नाही म्हणाली ती. तिने ते स्वीकारलं, नुसतं ते स्वीकारलं असं नव्हे, ती त्या कुंभाराच्या घरामध्ये पांडवांच्या बरोबर जमिनीवर निजलेली आहे, राजकन्या आहे, द्रुपदाची मुलगी आहे. आणि अशी द्रौपदी लग्नाच्या पहिल्या रात्री कुंभाराच्या घरामध्ये जमिनीवर निजते आणि अत्यंत शांतपणे तो निर्णय स्वीकारते. ही किती मोठी गोष्ट आहे. मी अगदी सुरुवातीलाच म्हटलं की व्यासांनी अनेक जागा या अनुक्त अशाच सोडून दिलेल्या आहेत. त्याच्यातली ही पण एक खूप महत्त्वाची जागा आहे असं मला वाटतं की जिथे द्रौपदी ही अशा प्रकारे आपल्या विवाहाचा स्वीकार करते. त्यानंतर विधिपूर्वक तिचे पांडवांशी लग्न झालेलं आहे. नारदांनी येऊन त्यांना सुंदोपसुंदांची कथा ऐकवून दिवसांची वाटणी करून द्यायला सांगितलेली आहे, आणि त्या प्रकारे ती पांडवांच्या बरोबर नांदलेली आहे. पण अतिशय महत्त्वाची गोष्ट अशी की तिने कधीही कुणामध्ये तरतम भाव केलेला नाही. 5ही पांडवांना द्रौपदी सारखीच प्रिय असल्याचं हे खूप मोठं व्रत आहे जे ते तिने पूर्ण केलं आहे, आणि त्यामुळे हे सिद्ध झालेलं आहे, साध्य झालेलं आहे असं वाटतं. तेव्हा द्रौपदीचं याही बाबतीतलं सामर्थ्य, तिची आंतरिक शक्ती इथे सांगायला हवी. तिच्या पातिव्रत्याबद्दल आणि तिच्या गृहिणी धर्माबद्दल महाभारतकारांनी विशेष आस्था दाखवलेली. त्यामुळे वनामध्ये ज्या वेळेला द्रौपदी
धर्मराजाचा संसार सांभाळत असते. मी संसार सांभाळणं असंच म्हणते, याचं कारण तिथेही तो यज्ञयाग करत होता, तिथेही ऋषीमुनी पाहुणे येत होते, निरनिराळ्या माणसांचे आणि अतिथींचे आदर सत्कार चालत होते, आणि काही जवळ नसताना द्रौपदी ते सगळं सांभाळत होती. तिने कधी तक्रारही केली नाही. आणि ज्या वेळेला कृष्ण सत्यभामेसह भेटीला आला तेव्हा सत्यभामेने आश्चर्याने तिला विचारलेलं आहे की या वनामध्ये तू यांचा 5ही जणांचा संसार कसा करतेस असा, आणि हे 5ही जण तुझ्या आज्ञेत राहतात, कुठल्याही प्रसंगी तुझ्या तोंडाकडे पाहतात, हे कसं काय, तू यांना कशी मुठीत ठेवू शकलीस? तेव्हा ती असं म्हणते की मी मुठीत नाही ठेवलेलं, मी तर यांच्यावर प्रेम केलंय. आणि मग तिने आपला संसार कसा मी सांभाळते असं म्हणून गृहिणी धर्माचं जे विवेचन केलंय ते महाभारतकारांनी आवर्जून सांगितलेलं आहे. म्हणजे द्रौपदीचे किती पैलू दिसतात सहजपणाने पहा. तर अशी ती एक श्रेष्ठ अशी गृहिणी पण होती, श्रेष्ठ पतिव्रताही होती, आणि अगदी सुरुवातीपासून मी म्हणते की ती श्रेष्ठ अशी स्त्री होती. सगळ्या भूमिकांना पुरून उरेल असं एक स्त्रीत्वाचं विलक्षण सामर्थ्य द्रौपदीमध्ये होतं, आणि ते सारखं उफाळून येताना दिसतं कथेत. इथे तिथे 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 द्रौपदी जे जे बोललेली आहे त्या त्या वेळेला लक्षात येतं. वनामध्ये असताना युधिष्ठिराशी तिने वारंवार जे वादसंवाद केलेले आहेत त्याच्यातूनही लक्षात येईल की तिची म्हणून एक स्वतःची एक विचारशक्ती आहे, तिची म्हणून एक जीवनदृष्टी आहे, तिचा म्हणून एक धर्मविचार आहे, आणि तो ती सतत मांडते आहे. बोलणं आणि द्रौपदी ह्यांची संबंध भारती कथेमध्ये अशी उत्तम सांगण आहे की द्रौपदीच्या व्यक्तिमत्वामध्ये तिचा सुरुवातीच्या रूपवर्णनात व्यासांनी वर्णन न केलेला आवाज हीही तिची एक शक्ती आहे. आजच्या आधुनिक अभ्यासकांनी मार्जिनलाइज्ड माणसांचे आवाज हे महाभारतात कसे येतात याबद्दल विवेचन केलं आहे, आणि त्यामध्ये एखाद दुसऱ्या अभ्यासकांनी द्रौपदीचाही समावेश केला आहे. पण खरं सांगायचं तर द्रौपदीचा आवाज हा मेरेवरच्या माणसांचा आवाज राहिलेलाच नाही आहे महाभारत कथेत. तो मुख्यधारेमध्ये स्वतंत्रपणाने, ठामपणाने आणि अतिशय मोठा स्पष्ट ऐकू येणारा आवाज आहे संबंध भारती कथेत, आणि तो एखाद्या अनाहत नादासारखा शेवटपर्यंत चालू राहिलेला आहे. अगदी शेवटी ती पडते तेव्हा बोलत नाही, तिथपर्यंत तो आवाज चालू राहिलेला आहे तिचा, आणि त्या स्वराची नुसता आवाज म्हणूनही मोहिनी विलक्षण आहे. म्हणजे त्याचं वर्णन केलेलं आहे की गांधाराची सुंदर मूर्छना लागावी वेणीच्या आलापात असा तिचा आवाज आहे, किंवा ऐकणाऱ्याला मोहित करणारा आवाज असा तिच्याजवळ आहे, आणि त्या आवाजात ती बोलते आहे तेव्हा नुसतं मोहित करणं हे तिचं उद्दिष्ट नाहीच आहे, हेही आपल्या लक्षात ठेवलं पाहिजे आपण, की आपला आवाज कशासाठी वापरायचा हेही तिला स्पष्ट आहे. आणि अशी द्रौपदी तुमच्यासमोर येते त्यावेळेला लक्षात येतं की ती ह्या सगळ्या भारतीय घटनाप्रवाहाला, भारतीय कथेच्या घटनाप्रवाहाला वेग देणारी, गती देणारी अशी एक नायिका आहे. नायिका म्हणजे नेणारी असं आपण म्हणतो, पण नुसती नेणारी म्हणजे फरफटत नेणारी नाही आहे कथेला. ती त्या कथेचा ओघ जो आहे ना तो तिच्या पावलांच्या मागून अनेकदा गेलेला आहे, आणि इतक्या सहजपणाने गेलाय की तुम्हाला कळूही नाही की अरे द्रौपदीच्या पावलामागे गेली बरं काही कथा, असं जाणवूही नाही. अशा प्रकारे व्यासांनी त्या कथेची रचना किंवा मांडणी केली आहे असं आपल्याला दिसतं. कुठेतरी एखाद्या वेळेला काही जणांनी अतिशय काय ज्याला म्हणून की असभ्यपणाने किंवा अनुचित रीतीने द्रौपदीला पण कृत्या ठरवलेलं आहे. म्हणजे रेणुका ही कृत्या होती, मग नंतरच्या युगामध्ये सीता ही कृत्या होती, तशी द्रौपदी ही कृत्या, आणि तिने महाभारत घडवलं आणि तिने युद्ध घडवलं. द्रौपदी ही युद्धाचं कारण एकमेव कारण नक्कीच नव्हतं. मुळामध्ये भाऊबंधांचं वैर आणि भूमीसाठी चाललेला, राज्यासाठी चाललेला संघर्ष, सत्तेसाठी चाललेला संघर्ष
हेच खरं भारतीय कथेचं स्वरूप आहे. आपल्याला हे माहीत आहे की त्या 5 मुलांना घेऊन जेव्हा कुंती हिमालयातून कौरव पांडवांकडे म्हणजे कौरवांकडे, पांडवांकडे नव्हे, हस्तिनापुरात परत आली. भीष्मांनी तिचा स्वीकार केला आणि वनातून तिथे येऊन राजवाड्यात राहायला लागली ही मुलं आपल्या आईबरोबर पांडव. तेव्हाच ठिणगी पडलेली आहे कौरव आणि पांडवांमध्ये. आणि तिथपासून हकीकतीच महाभारतामध्ये आहेत की कौरव कसे द्वेष करायचे पांडवांचा आणि भीमाच्या खोड्या या कशा द्वेषामध्ये त्यांच्या मनातल्या परिवर्तित व्हायच्या कौरवांच्या मनामध्ये. हे सगळं वर्णन करत असतानाच आपल्या लक्षात येतं की ठिणगी फार पूर्वी पडलेली आहे. कधीतरी त्याचं पर्यवसान होणारच होतं निर्णायक अशा युद्धात. तसं पुढे झालेलं आहे. वारणावताचा प्रसंग हा काही द्रौपदीमुळे आलेला प्रसंग नाही आहे. लाक्षागृहामध्ये पांडवांना जाण्याची योजना याचा द्रौपदीशी संबंध नाही आहे, पण तसं झालेलं आहे. आणि हे सगळं पाहता लक्षात येतं की अटळपणाने ही कथा शेवटच्या संघर्षाकडे जाते. व्यासांनी अर्थातच ती शेवटच्या संघर्षाशी थांबवलेली नाही आहे, पण ती कथा हळूहळू अटळपणाने संघर्षाकडे जात राहिलेली कथा आहे. फक्त त्यामध्ये द्रौपदीचा अपमान, द्रौपदीची विटंबना आणि द्रौपदीचा युद्धाविषयीचा आग्रह याचं एक प्रभावी सूत्र मात्र नक्कीच आहे, जे कथेला पुढे तिकडे घेऊन जातं युद्धाकडे. याचं कारण की द्रौपदीची झालेली द्यूतसभेतली विटंबना. राजसूय यज्ञाच्या वेळेला द्रौपदी ही राणी आहे. मला कित्येकदा असं वाटतं की किती रूपं खरी द्रौपदीची. आपण फक्त द्यूतसभेतल्या विटंबनेशी पुन्हा पुन्हा थांबतो, पण राजसूय यज्ञाच्या वेळेला इंद्रप्रस्थाची राणी म्हणून द्रौपदी जे वागलेली आहे ते सगळं नंतर हस्तिनापुराला परत गेल्यानंतर भयंकर संतापलेल्या पांडवांवर जळफळणाऱ्या अशा दुर्योधनाच्या तोंडून वदवलं गेलेलं आहे. व्यासांनी वदवलं आहे ते दुर्योधनाच्या तोंडून वदवलेलं आहे की द्रौपदी कशी वागते. कर्णाच्या तोंडून वदवलेलं आहे की द्रौपदी कशी वागते. आणि ती राणी म्हणून शेवटातल्या शेवटच्या पायरीवरच्या दासींचं जेवण झालंय की नाही हे पाहिल्यानंतर जेवणारी द्रौपदी त्यांनी तिथे वर्णन केलंय. तिला राज्यकारभाराची आणि राज्यकोशाची सुद्धा सर्व माहिती आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे. तेव्हा द्रौपदीची राणी म्हणून ज्या प्रकारची एक शक्ती आहे, ज्या प्रकारची क्षमता आहे, तीही इंद्रप्रस्थाच्या त्यांच्या राज्याच्या काळामध्ये, राजवटीच्या काळामध्ये सिद्ध झालेली आहे. म्हणजे द्रौपदीची गृहिणी म्हणून वर्णन आहे, द्रौपदीचं राणी म्हणून वर्णन आहे. आणि हे सगळं पाहताना असं लक्षात येतं की तिची एक जी काय ज्याला म्हणतात तिचं सौंदर्य आणि त्याच्यावर होणारे पुन्हा पुन्हा हल्ले आणि तिने धरलेला युद्धाचा आग्रह याच्या पलीकडची खूप उरते द्रौपदी, जी भारतीय कथेने आपल्यासमोर आणलेली आहे. फक्त आपण तिच्याकडे तसं लक्ष दिलेलं नाही. म्हणून असं वाटतं की ही जी द्रौपदी आहे ही स्त्रीत्वाची अनेक अंग तुमच्यासमोर आणत जाते आणि त्या सगळ्यामध्ये आपल्या कुटुंबाची धारणा, आपल्या प्रजेची धारणा ही करू शकते स्त्री एक कशा प्रकारे हे दाखवून दिलेलं आहे द्रौपदीने. शेवटी म्हणजे ज्या वेळेला युद्ध होणार त्यावेळेला तर ती, मी म्हटलं तसं मगाशी, की कृष्णाच्या समोर आपले केस धरून म्हणते की याची आठवण ठेव. तिच्या व्यक्तिमत्वामध्ये बाकी सगळ्या अनेक तिच्या गुणांच्या बरोबर एक संताप आणि क्रोध धुमसतो आहे. महाभारतकारांनी तो खूपसा सौम्य करण्याचा आणि नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो युधिष्ठिराकरवी केलेला आहे असं आपल्या लक्षात येतं. सतत युधिष्ठिर तिला शांत करतो आहे, शांतीची भाषा बोलतो आहे आणि सतत तिचा राग उफाळून वर येतो आहे. तेव्हा अशी क्रोधाने पेटलेली द्रौपदी ती यज्ञातून वर आलेली आहे आणि आगीशी तिचा जन्मजात संबंध आहे. त्यामुळे तिच्यामधून सतत त्या उफाळतात ज्वाळा आणि ती त्या प्रकारे क्रोधाने पेटून उठते आणि सुडाची भाषा बोलते. तिला क्षमा करता येते आणि फार मोठ्या प्रसंगी तिने क्षमा केलेली आहे. तो प्रसंग म्हणजे तिच्या 5ही मुलांना कापल्यानंतर अश्वत्थाम्याला तिने सोडून दिले.
त्याच्या मस्तकावरचा मणी काढून त्याला सोडून दिलाय. आधी ती क्रोधाच्या भरात आणि दुःखावेगाने म्हणते की त्याला सोडू नका, त्याचा वध करा, जा. आणि त्याला पकडून घेऊन आल्यानंतर म्हणते की द्या सोडून, तो मणी काढून घ्या आणि त्याला द्या सोडून. तेव्हा लक्षात येतं की ते जे क्षमेचं सामर्थ्य आहे ना, तेही आहे तिच्यामध्ये, नाही असं नाही आहे. आणि हे किती मोठ्या, किती महत्त्वाच्या प्रसंगी ते दाखवलेले आहे. 5 मुलांची आई, 5ही मुलं मारली गेलेली. पांडवांच्या पैकी प्रत्येकाचा एक एकच मुलगा मारला गेला. द्रौपदीची 5 मुलं गेली, काहीही उरलं नाही मागे. तेव्हा त्या रणांगणावर 5ही मुलं मारली गेलेली द्रौपदी आणि तिचा जो एक प्रचंड आक्रोश आणि दुःख असेल ते तिचं शेवटचं. नंतर द्रौपदी कधीही संतापाने बोलताना, कधीही उमाळ्याने बोलताना, किंबहुना ती जी सगळी शक्ती होती, ते जे सगळं उफाळतं सामर्थ्य होतं, ते जणू त्या एका युद्धाच्या भयंकर अशा अनुभवानंतर शांतच झालं. आणि हे अत्यंत स्वाभाविक अशा प्रकारची ही प्रतिक्रिया दिसते. मानवी जीवनातलं हे अतिशय साधं आणि नैसर्गिक अशाच प्रकारचं सत्य आहे की खूप सोसून झाल्यानंतर ज्या प्रकारची एक विरक्ती, एक उदासता अशी व्यक्तिमत्वात जागी होते ना, तसं द्रौपदीचं झालं असावं असं वाटतं. की सगळं संपल्याचा एक अनुभव असतो. तिने तोपर्यंत जे केलं त्या सगळ्याच्या पाठीमागे, म्हणजे मुलं तिच्याबरोबर होती आणि तिची आई म्हणून भूमिका ही महाभारतकारांनी काही विस्ताराने रंगवलेली नाही. ती मुलं तर ती वनवासात जाताना माहेरीच ठेवलेली मुलं आहेत. त्यामुळे आई म्हणून तिला जीवनाने अवकाशच दिला नाही मुलांबरोबर राहायला, मुलांची वाढ पाहायला, त्यांच्यात वात्सल्याने गुरफटायला. एक प्रकारे कसं वाटतं की कुंतीही कायम मुलांसाठीच जगली आणि द्रौपदीच्या वाट्याला मात्र ते सुख कणभरही आलं नाही. तिला नाही तिच्या मुलांबरोबर जगायला मिळालं, मुलांसाठी जगायला मिळालं. तिच्या नवऱ्यांसाठीच ती जगायला प्रवृत्त झाली आणि त्यांनाच निरनिराळ्या प्रकारे निरनिराळ्या प्रसंगातून वर काढत त्यांचं तेज कायम राहावं, जागं राहावं यासाठी स्वतःची शक्ती खर्च करत तिने आयुष्य काढलं. आपल्याला असं दिसतं की द्रौपदी ही सतत युद्धाची मागणी करते, पण मला असं वाटतं की काय हवं असतं प्रत्येक स्त्रीला आयुष्यामध्ये, याच्या प्रत्येकीच्या मागण्या वेगळ्या असतात. द्रौपदीला अशा प्रकारे सुखविलासाचं आयुष्य राणी म्हणून जगायला मिळावं अशी अपेक्षा तिने कधीच केली नाही. ते तिचं उद्दिष्टच नव्हतं जगण्याचं. सगळ्या जगण्याच्या कोलाहलामध्ये वनवासासारख्या सर्व मागे ठेवून जगायच्या अशा आयुष्यात सुद्धा ती काय म्हणत असेल भीमाला, तर मला ती गंधमादन पर्वतावरची कमळं हवी आहेत. ही जी एक सूक्ष्म अशी सौंदर्य दृष्टी आहे ना, ती पण मला महत्त्वाची वाटते की या सगळ्या विपरीतामध्ये तिला हवी आहेत ती गंधमादन पर्वतावरची कमळं, बाकी काही नाही. म्हणजे तिला दागदागिन्यांचा लोभ नाही. जे ऐश्वर्य राजा राणी म्हणून एकेकाळी इंद्रप्रस्थाच्या अगदी थोड्याशा काळामध्ये तिने राजघरात मध्ये भोगलं, त्याचा लोभ नाही आहे तिला. सहजपणाने सगळं मागे ठेवून ती पलीकडे जाऊ शकते. पण ही जी एक आतली कोवळी उर्मी आहे तीही द्रौपदीने कायम शाबूत राखलेली आहे असं आपल्याला दिसतं. फक्त युद्धानंतर मात्र त्या सगळ्याची राख सगळ्यावरती पसरलेली, सगळ्या भवतालावरच पसरलेली. म्हणजे पांडवांचं राज्य हे राखेतलंच राज्य होतं. शेवटी सर्वजण गेलेले, 10 जण फक्त जिवंत राहतात, बाकी सर्व संपले. आणि उत्तरेच्या गर्भातून जगलेलं बाळ, कृष्णाने जगवलेलं बाळ म्हणूया, तो एकमेव अंश परीक्षित, तेवढाच आशेचा किरण, बाकी सगळंच संपलंय. नात्याने पाहताना तो सुभद्रेचा नातू आहे, द्रौपदीचा नव्हे, कारण तो अभिमन्यू उत्तरेचा मुलगा आहे. पण तरी सुद्धा
जसं कुंतीने माद्रीची मुलं ही आपलीच मानली, तसं द्रौपदीने हेही आपलंच मानलं असणार, यात शंका नाही. फक्त एवढंच वाटतं की या सगळ्यासाठी महाभारतकारांच्यापाशी शब्द नाहीत का, की पुढे या मनस्थितीचं वर्णनच ते करू शकले नाही का? त्यांना असं वाटत असेल की न बोलणं हेच तिच्या दुःखाला पाहिलेलं खरंखुरं अर्घ्य आहे, न बोलणं हेच तिच्या दुःखाविषयी खराखुरा आदर दाखवणं, न बोलणं हेच तिच्यासाठी सर्वात मोठं सांत्वन आहे. शब्दांचाही धक्का लागू नये असे काही दुःख असतात, असे काही मर्म असतात माणसांचे. कदाचित द्रौपदीचं हे नंतरचं सगळं मुकेपण हे मला असं वाटतं व्यासांनी या एका पातळीवर नेऊन ठेवलेलं आहे की त्याविषयी बोलूच नाही. सबंध महाभारतामध्ये तिला व्यासांनी सुरुवातीला जरी लक्ष्मी म्हटलेलं असलं, देवता म्हटलेलं असलं, तरी ती जगलेली आहे ती पूर्ण पार्थिव पातळीवर जगलेली, बाई म्हणूनच जगलेली आहे. तिने तडफडाट केला आहे, ती भांडली आहे, तिने वाद घातलेत, तिने प्रेम केलं आहे, तिने माणसांना टोमणे मारलेले आहेत, उपहास केलेला आहे, ती हसलेली आहे. म्हणजे अर्जुनाने दुसरं लग्न केलं आणि सुभद्रेला घेऊन तो आला. त्यावेळेला अर्जुन तिला भेटायला आला द्रौपदीला, आणि एक लहानसंच वाक्य ती म्हणाली की कशाला इकडे आलास, त्या सात्वतांच्या कन्येकडे जा ना. एकाच वाक्यामध्ये तिला काय वाटलं हे महाभारतकारांनी सांगून दिलं. मग पुढे तिला गोपीच्या वेशामध्ये पाठवलेलं आहे सुभद्रेला पांडवांनी द्रौपदीकडे, आणि द्रौपदीने तिला सहज जवळ घेतलेलं आहे. तेव्हा आपल्या लक्षात येईल की काय प्रकारची व्यक्ती होती, काय प्रकारची बाई होती, काय प्रकारची स्त्री होती. स्त्री म्हणून सगळं आहे तिच्याजवळ, राग आहेत, लोभ आहेत, क्रोध आहे वेगवेगळ्या प्रकारचा, पण तरीसुद्धा या सगळ्यामधून जे एकजीव असं रसायन तयार झालंय ना, ते इतक्या उच्च प्रतीचं आहे की त्याच्याकडे पाहताना तुमच्या लक्षात येतं की हे हातात धरता येणारं रसायन नाही. काही रसायनांना विशिष्ट काचेचीच भांडी लागतात, नाहीतर ते दाहक रसायन काचा तडकतात. त्यामुळे ती रसायनं ठेवण्याची एक वेगळ्या प्रकारची मूस बनवावी लागते. तशी द्रौपदी या रसायनासाठी व्यासांनी एक वेगळ्या प्रकारची मूस बनवलेली आहे असं आपल्या लक्षात येईल. आणि म्हणून ती मूस असाधारण आहे असं मी म्हणते. साधारण भांड्यामध्ये ठेवण्याचं रसायन नाही आहे ते, हे लक्षात आल्यानंतर व्यासांनी तिच्यासाठी जन्मापासून अखेरपर्यंतची एक वेगळी मूस बनवली. महाप्रस्थानाच्या वाटेवरचा पांडव आणि तिथे द्रौपदीचं सर्वात प्रथम पडणं हेही मला खूप महत्त्वाचं वाटतं. याचं कारण असं आहे, एक प्रकारे प्रतिकात्मकच म्हणायला पाहिजे की नाही. तिचं लग्न झालं आणि 5 पांडव आणि ती यांची अभेद्य अशा प्रकारची शक्ती तयार झाली. सगळं आयुष्य 5ही जणांनी 6वी द्रौपदी त्यांना घट्ट बांधणारी शक्ती असं म्हणून व्यतीत केलं. आणि महाप्रस्थानाच्या वाटेवर आता कोणी कोणाचं सोबती नाही. पहिली गळायली पाहिजे ती त्यांना सगळ्यांना एकत्र बांधून ठेवणारी शक्ती द्रौपदी. ती पडली आणि मग एक एक पांडव पडतच गेला. असं नाही झालं की ते 5ही पांडव एकत्र. द्रौपदी पडली म्हटल्यावर संपलं एकत्र असणं. ती पहिली पडली आणि मग भीम पडला, मग अर्जुन पडला, चालू राहिलं एकेकाचं. तेव्हा आणि भीमाने अत्यंत निरागसपणाने विचारलं, अरे ही का रे पडली? आणि धर्मराजाने म्हणे असं उत्तर दिलं की तिने अर्जुनावर जास्ती प्रेम केलं म्हणून. हेही मला अत्यंत मानवी अशा प्रकारचं स्वभाव दर्शन वाटतं. व्यासांना पुन्हा पुन्हा नमस्कार करावासा वाटतो की किती प्रकाराने कुठल्या वेळेला काय उलगडत जातात ते मनाचे पापुद्रे माणसाच्या, की सबंध महाभारत कथेमध्ये कधीही उच्चार न केलेला या गोष्टीचा. आणि द्रौपदी कुणाशी तरतम भावाने वागली नाही, आणि तरी वागण्याच्या पलीकडचा एक मनाचा असतंच ना काहीतरी, एक ओढ असते, आणि ती तुम्हाला कृतीतून नाही जाणवली तरी कुठेतरी त्याचा एक स्पर्श होत असतो, एक जाणवत असतं.
आणि ते जणू 6वं इंद्रिय बायकांना असतं असं म्हणतात, की जे सहजपणाने ओळखतं काहीतरी आतलं. तसं युधिष्ठिराने ते कदाचित आतलं ओळखलं असेल की तिला अर्जुन हा अधिक प्रिय होता. आणि ते त्याच्या मनातलं ते जे एक लहानसं बारीकसं दुःख होतं, किंवा बारीकसा सल म्हणूया, ती बारीकशी बोच म्हणूया, ती त्या प्रसंगी व्यक्त झाली जेव्हा तो म्हणतो की अरे तिने अर्जुनावर जास्ती प्रेम केलं म्हणून ती पडली. एरवी युधिष्ठिराला शोभणारे हे शब्द नव्हे. पण ही वाट आता अशी आहे महाप्रस्थानाची की तिथे काहीच भलं बुरं शोभनं अशोभनं काही उरतच नाही. तेव्हा ते जे एक लहानसं राहिलेलं आहे त्याची कबुली देऊन टाकली युधिष्ठिराने, की असं वाटलं बाबा मला हे व्यास आणि ही द्रौपदी, की जिने शेवटपर्यंत सगळं निभावलं आणि मनामध्ये मात्र आपली जी मूळ ओढ आहे ती कायम जपली. हेही मोठंच आहे की ती जी अंतराच्या अंतरातली ओढ आहे, मातीखालच्या मातीतलं बीज म्हणतो आपण, तशी जी राहिलेली आहे मनातळाशी, ती अर्जुनाविषयीची. आणि अर्जुनाविषयीची का, तर कृष्ण आणि अर्जुन एकरूपच होते, नर आणि नारायण एकरूपच होते. तेव्हा ती जी ओढ आहे ती मग कृष्णाविषयीची ओढ म्हणायची का कृष्णेची अर्जुनाविषयीची ओढ म्हणजे काय. मला असं वाटतं की हे पुन्हा व्यासांनी आपल्यावरच सोडून दिलेलं आहे की तुम्ही विचार करा. द्रौपदी तर पडलेली, त्यामुळे ती तिथे हिमालयाच्या कुशीत सर्वात आधी पडलेली द्रौपदी, हे शेवटचं चित्र जे द्रौपदीचं आहे ते मला तसंच दिसतं. जेव्हा लोकपरंपरेमध्ये आज एखाद्या देवळामध्ये पांडव बसलेले आहेत आणि त्यांच्या पाठीमागे आडवी पडली आहे द्रौपदी, अशी तिची मूर्ती असते, तेव्हा मला पुन्हा ती शेवटची द्रौपदी आठवते. आणि मला असं वाटतं की परंपरेमध्ये या प्रकारची द्रौपदी ही नाही कुठे कोणी उचलू शकलं. तशी ती उचलणं अवघड आहे. याचं कारण मी पुन्हा तोच शब्द वापरते आणि थांबणार आहे की ती असाधारण आहे, अलौकिक आहे. त्यामुळे तुम्ही आम्ही लौकिक जगात जगलेली माणसं, जगणारी माणसं, तुम्ही आम्ही साधारण कुवतीची क्षमतेची माणसं ही पुन्हा त्या असाधारणत्वाला, त्या अलौकिकाला स्पर्श नाही करू शकत. आणि म्हणून ती द्रौपदी तशीच आहे, त्याच बर्फात, त्याच हिमात. त्यामुळे कधीही तिचा देह नष्ट नाही होणार असं वाटतं, ती तशीच राहील. आज ज्याला नव्या आधुनिक चित्रपटाच्या भाषेत ते दृश्य फ्रीज झालंय असं आपण म्हणू, तशीच ती तिथे फ्रीज झालेली द्रौपदी. हीच मला कित्येक वेळेला असं वाटतं की ही व्यासांनी शेवट दाखवणं हे पण व्यासांमधल्या कलावंताची कमाल आहे. आणि त्या एका अपूर्व अशा प्रज्ञेला पुन्हा एकदा आठवत, नमस्कार करत थांबते.